तर आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल. आधी बेसिक समजून घ्या. लिनियरचा अर्थ काय होते बघा. इथे एक वर्ड आहे लिनियर. लिनियर म्हणजे होते लाईन. लिनियर म्हणजे काय झाली लाईन. हे झालं ग्राफिकल. काय झालं ग्राफिकल. एखाद्या ग्राफमध्ये तुम्ही जर लाईन काढलं तर लाईनचं जे इक्वेशन असेल त्याला म्हणतो आपण लिनियर इक्वेशन. पण ॲक्च्युअलमध्ये काय असणार आहे. जसं मी एक इक्वेशन लिहितो रँडमली इथे ax प्लस by प्लस c इक्वल टू 0. आता हे इक्वेशन आहे लिनियर इक्वेशन. त्याला का बरं लिनियर इक्वेशन म्हणायचं. इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. इथे एक्सचा पॉवर 1 आहे, वायचा पॉवर 1 आहे. तर हे झालं आपलं लिनियर इक्वेशन. म्हणजे जर एखाद्या इक्वेशनमध्ये जर एखाद्या इक्वेशनमध्ये एक्स आणि वायचा पॉवर माहिती आहे ना. पॉवर म्हणजे वरती जो असतो तो पॉवर 1 असेल. काय असेल 1. तर त्याला काय म्हणतो आपण. तर त्याला आपण लिनियर इक्वेशन म्हणायचं. काय म्हणायचं लिनियर इक्वेशन म्हणायचं. जर पॉवर काय असेल 1 असेल तर काय म्हणायचं लिनियर इक्वेशन. आता इक्वेशन तर माहिती आहे आपल्याला. इक्वेशनचा अर्थ काय होते इक्वल टू. लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडच्या मध्ये जी साईन असते काय म्हणतो आपण इक्वल टू. जर दोन वस्तू दिल्या किंवा दोन काय दिलं आपल्याकडे दोन एक्सप्रेशन दिले आहे. एक लेफ्ट हँड साईडला एक राईट हँड साईडला. दोन्ही जर इक्वल असेल तर आपण त्याला काय म्हणतो LHS इक्वल्स टू RHS म्हणजे इक्वेशन. नेक्स्ट महत्त्वाची गोष्ट आहे टू म्हणजे काय झालं फक्त 2 असले पाहिजे. आता 2 काय असले पाहिजे. 2 असले पाहिजे व्हेरिएबल्स. 2 काय असले पाहिजे व्हेरिएबल. आता व्हेरिएबल काय असते आपण त्यावर फोकस करा बघा. व्हेरिएबल म्हणजे काय होते. व्हेरिएबलचा अर्थ होते व्हॅरी करणारे. ठीक आहे. आता व्हॅरी करणारे म्हणजे परत प्रश्न पडला असं व्हॅरी करणारे म्हणजे बदलणारे. काय होणारे बदलणारे. ज्या गोष्टीची व्हॅल्यू कंटिन्यू बदलत असते त्याला आपण म्हणतो व्हेरिएबल. आता इथं कुठल्या वस्तूची व्हॅल्यू बदलते बघा. जसं इक्वेशन आपल्याकडे आहे. एक मिनिट थोड्याला आपण बरोबर ग्रीन करू. ठीक आहे. बदलणारे एक्झाम्पलसाठी जर समजा आपल्याकडे आहे हा ax प्लस by प्लस c इक्वल टू 0. आता याच्यामध्ये जे आहे आपल्याला a ची व्हॅल्यू माहिती असते. ठीक आहे. b ची व्हॅल्यू माहिती असते. c ची व्हॅल्यू काय असते. ह्या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. पण कुठली गोष्ट माहीत नाही. x आणि y माहिती नाही. x आणि y अननोन आहे. अननोन आहे म्हणजे माहिती नाही. तर जी गोष्ट माहीत नाही त्याची व्हॅल्यू काय असणार आहे. काही पण असू शकते. ज्या गोष्टीची व्हॅल्यू माहिती नाही ती काय असू शकते काही पण असू शकते. तर ज्या गोष्टीची व्हॅल्यू माहिती नाही त्याला आपण काय म्हणतो व्हेरिएबल. अजून आपल्याला एक्सची व्हॅल्यू माहीत नाही वायची व्हॅल्यू माहीत नाही म्हणून तो काय व्हेरिएबल आहे. कारण त्याची व्हॅल्यू सतत काय असते बदलत असते. सतत काय असते बदलत असते. तर जर गोष्ट बदलत असेल त्याला म्हटलं आहे व्हेरिएबल. आता इथे किती व्हेरिएबल सांगितलं आहे 2 व्हेरिएबल. तर आपल्याकडे बघा सगळ्या गोष्टी आता आपण एकसाथ करणार आहे. काय झालं आता याला मी लिहिणार आहे एकदा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलचा अर्थ काय होते एकदा बघून घ्या. एकदम सोपं आहे. आता लिनियर म्हणजे काय झालं आपण ऑलरेडी बघितलं. लिनियर म्हणजे काय झालं जिथे एक्स आणि वायचा पॉवर काय असते पॉवर असते 1. किती व्हेरिएबल पाहिजे 2. तर एक आहे एक्स दुसरा आहे वाय. या दोघांचं व्हेरिएबल हे काय झालं 2 व्हेरिएबल. या दोन्ही व्हेरिएबलचा पॉवर किती आहे 1. तर लिनियर इक्वेशनचं बेसिक डेफिनेशन काय झाली. आता डेफिनेशन लिहितो मुद्दा म्हणून मी. डेफिनेशन इन ॲन इक्वेशन इफ पॉवर किंवा इंडेक्स म्हणतात त्याला. पॉवर किंवा पॉवरला आणखी एक स्टँडर्ड शब्दाला म्हणतो पण डिग्री. इफ द डिग्री ऑफ variable is not more than 1. एक पेक्षा जास्त नाही पाहिजे. 0 चालते 1 पण चालते पण 1 पेक्षा जास्त नाही. 2 चालणार नाही. 2 म्हणजे क्वाड्रॅटिक होते. इफ द पॉवर ऑर डिग्री ऑफ अ व्हेरिएबल इज नॉट मोर दॅन 1 अँड ॲज सच आणि असे and as such
two variables are present, then the equation is called linear equation in two variable. आता इथे समजण्यासारख्या ज्या गोष्टी आहेत मी तुम्हाला बेसिक सांगितलेल्या आहे. ठीक आहे. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा की जरी पॉवर 1 असला पाहिजे कशाचा व्हेरिएबलचा, पण दोघाचाही असला पाहिजे काय असं कंपल्सरी नाही. दोघांपैकी एकाचा जरी असेल तरी चालते. आता एक्झाम्पल बघू ना आपण. बघा आता एक्झाम्पल लिहितो मी काही आणि आपण त्याला डिसाईड करू की हे जे आपण एक्झाम्पल लिहिले आहे ते आता लिनियर इक्वेशन आहे की नाही एक्झाम्पलसाठी. ठीक आहे. आता ह्या व्हेरिएबलमध्ये लक्षात ठेवा. व्हेरिएबल म्हणजे काय, ज्याची वस्तू बदलते. ते व्हेरिएबल कुठला पण राहू शकते. एक्स वाय राहू शकते, ए राहू शकते, ए नाही आपण ए ऑलरेडी लिहिला आहे इथे. चल ठीक आहे. क्यू राहू शकते, पी राहू शकते, एम राहू शकते, एन राहू शकते, एस टी. तुम्ही कुठलाही अल्फाबेट ठेवा. ज्याची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही ते काय अननोन आहे. अननोन आहे म्हणजे काय झालं, व्हेरिएबल आहे. आता एक्झाम्पल चेक करू आपण. बघा फॉर एक्झाम्पल नंबर 1 4m + 3n = 12. हे पहिलं एक्झाम्पल. दुसरं चेक करा एखादी 3x² - 7y = 13. ठीक आहे. आणखी एकदा करा चेक √2x - √5y √y = समजा 13. 0x + 6y - 3 = 0. कसे लिहू शकतो आपण. ठीक आहे. आता आणखी 1 2 लिहून घेऊ आपण. 3 4 5 आणि 6. x/2 + y/3 = 4. आणखी एक लिहितो 4xy - 5y - 8 = 0. आता याच्यामधले कुठले इक्वेशन आहे बघा. ओळखणं खूप सोपं आहे. कुठले इक्वेशन चेक करायसाठी बघा आपल्याला काय पाहिजे, 2 व्हेरिएबल. इथे एक एम आहे, इथे एन आहे, ज्याची व्हॅल्यू माहिती नाही. 4 माहिती आहे किती असते तर 3 माहिती आहे, 12 माहिती आहे. तर एम आणि एनची व्हॅल्यू माहिती नाही आपल्याला. एम आणि एनची व्हॅल्यू माहिती नाही म्हणजे किती व्हेरिएबल झाले 2. आता याचा पॉवर चेक करा. याचा पण पॉवर 1 आहे, याचा पण पॉवर 1 आहे. तर पूर्ण इक्वेशनमध्ये या टर्मची पॉवर 1 आहे, या पण टर्मची पॉवर 1 आहे. 2 व्हेरिएबल आहेत. हा काय झाला लिनियर इक्वेशन. इथे चेक करा बघा. इथे एक्स आहे, इथे वाय आहे. 2 व्हेरिएबल झाले बरोबर. इथे एक्सचा पॉवर किती आहे 2 आहे, इथे वायचा पॉवर किती आहे 1. एक्सचा पॉवर 2 असल्यामुळे हा लिनियर इक्वेशन नाही. पॉवर किती पाहिजे हमेशा 1 पाहिजे. इथे चेक करा √2ची व्हॅल्यू माहिती आहे. इथे एक्सचा पॉवर किती आहे 1, पण वायचा पॉवर किती आहे. रूट म्हणजे किती होते वायचा पॉवर 1/2. तर 1/2 झाला. हा पण काय लिनियर इक्वेशन नाही. इथे बघा 0 × x आहे, 6 × y आहे. 0 मल्टिप्लाय केलं फरक पडत नाही. इथे 0च होणार. ज्याला आपण असं पण लिहू शकतो की 0 लिहायच्या ठिकाणी आपण काय डायरेक्ट लिहू शकतो 0 × कशाने मल्टिप्लाय केलं तर 0च होते. तो 6y - 3 = 0. पण या इक्वेशनमध्ये पण बघा एक्सचा पॉवर किती आहे 1, वायचा पॉवर किती आहे 1. या पूर्ण टर्ममध्ये पॉवर 1 आहे, या पण पूर्ण टर्ममध्ये पॉवर 1 आहे. हे काय झालं आहे लिनियर इक्वेशन. इथे बघा एक्सचा पॉवर 1, वायचा पॉवर 1, कशाला मल्टिप्लाय नाही काही नाही, लिनियर इक्वेशन. इथे चेक करा. इथे वायचा पॉवर 1 आहे. आता इथे एक्सचा पॉवर 1 आहे, वायचा पॉवर 1 आहे. कोणी म्हणून सर इथं पॉवर 1 झाला नाही. जर 2 गोष्टी मल्टिप्लायमध्ये असते तर पॉवरचं काय होते ॲडिशन. मग जर या पॉवरचं आपण ॲडिशन केलं तर काय झालं 4xy आहे, पण इथे 1 आहे, इथे 1 आहे. तर ह्या पूर्ण टर्मची पॉवर किती झाली 1 + 1 2. पण आपल्याला पॉवर किती पाहिजे हमेशा 1 पाहिजे. इथे पॉवर 2 झाली. इथे ठीक आहे पॉवर 1 आहे, पण हे लिनियर इक्वेशन झालेलं नाही कारण इथे पॉवर किती आहे 2 आहे. आणखी एखादी एकदम एक्झाम्पल सिम्पलवालं बघून घेऊ आपण. जसं उदाहरणार्थ एक सिम्पल एक्झाम्पल घेतो. आणखी हेच उलटं लिहितो. समजा 2x + 3y = 4. आता लिनियर इक्वेशन आहे की नाही हे चेक करायसाठी आधीला सिम्प्लिफाय करावं लागते. हमेशा व्हेरिएबल न्यूमरेटरमध्ये असलेला चांगला असतो. तर आपण काय करणार याला सॉल्व करणार. सॉल्व कसं करत असते बघा. जर तुम्हाला आठवत नसेल त्याला सॉल्व करताना आपण तिरपा गुणाकार करतो. 2x + 3y = 4 लिहायचं असेल. इथे काय करायचं आपल्याला तिरपा गुणाकार करायचा आहे. हा 4 इथे मल्टिप्लाय होईल, हा x इथे मल्टिप्लाय होईल आणि शेवटी खालचे सेपरेट मल्टिप्लाय होईल. हे मल्टिप्लिकेशन करताना आता लक्ष द्या काय काय होईल.
2 इंटू 4 आला. ठीक आहे, मध्ये प्लस आहे, सॉरी 4 नाही तिथे y आहे, माय मिस्टेक. किती आहे 3/y इक्वल टू 4. सो 2 इंटू काय आला इथे, 2 इंटू इथे आला y. सो 2 इंटू y प्लस 3 इंटू x आणि खाली काय आहे x आणि y इक्वल्स टू 4. मला डिवाईडमध्ये काहीच नको आहे, मी याला काय करणार आता परत ट्रान्सफर करणार. हा इकडे जाईल वरती. ठीक आहे, सो मला मिळालं 2y प्लस 3x इक्वल्स टू 4xy. बघा मल्टिप्लिकेशन पूर्ण केलं, एक्सचा पॉवर 1 वायचा पॉवर 1, पण इथे परत एक्स आणि वाय भेटलं, याचा पॉवर 1 याचा पॉवर 1, दोन्ही पॉवरची ॲडिशन किती झाली 2. तर या पूर्ण इक्वेशनमध्ये हायेस्ट पॉवर किती झाला 2. सो देअरफॉर इट इज ऑल्सो नॉट लिनियर इक्वेशन. तर लिनियर इक्वेशन ओळखण्यासाठी आपल्याकडे ज्या टेस्ट आहे त्या आपण एकदा समराईज करून घेऊ. बघा टेस्ट कुठली आहे, त्या महत्त्वाच्या टेस्ट आहे त्या. ठीक आहे, एखादी चांगला कलर घेऊ बढियापैकी. हा पर्पल, थोडंसं आणखी ब्लू टाका, रेड कमी. ओके, हा ठीक आहे. सो टेस्ट फॉर कुठल्या टेस्ट राहणार आहे. नंबर 1 की हायेस्ट पॉवर जी आहे, हायेस्ट पॉवर इन इक्वेशन, हायेस्ट पॉवर ऑफ टर्म. कुठली टर्म म्हणजे काय होते, ही पहिली टर्म आहे, ही दुसरी टर्म आहे, ही तिसरी टर्म आहे. टर्म म्हणजे दोन साईनच्या मधले जे काही असन व्हॅल्यू त्याला आपण टर्म म्हणतो. तर हायेस्ट पॉवर ऑफ अ टर्म काय असली पाहिजे, शुड बी नॉट मोर दॅन 1, नॉट मोर दॅन 1. एकपेक्षा जास्त एका टर्मची पॉवर नसली पाहिजे. ठीक आहे, हे झालं हायेस्ट पॉवर. ठीक आहे, जसं आपण बघितलं इथे हायेस्ट पॉवर किती होता 2 होता, म्हणून हा लिनियर इक्वेशन नव्हता. बाकी ठिकाणी पॉवर हायेस्ट किती होती 1. आणि टर्म म्हणजे काय होते, कुठल्याही दोन ॲडिशन सबट्रॅक्शनमधली जी असते व्हॅल्यू, जसं इथे आपण सांगितलं आहे की हा 2 प्लस एक टर्म होती. ठीक आहे, नेक्स्ट सेकंड पॉईंट काय होऊ शकते, कोएफिशियंट काय असते, जे व्हेरिएबलसोबत असते. कोएफिशियंट शुड बी रियल म्हणजे रियल नंबर असला पाहिजे. शुड बी रियल नंबर काय ते आधीच्या लेक्चरमध्ये तुम्ही बघून घ्या, पण व्हिडिओमध्ये पुट केलेला आहे. शुड बी रियल नंबर. तिसरा महत्त्वाचा पॉईंट, आणखी एक तिसरा महत्त्वाचा पॉईंट आहे, टू व्हेरिएबलसाठी नंबर ऑफ व्हेरिएबल्स किती असले पाहिजे, नंबर ऑफ व्हेरिएबल्स किती असले पाहिजे 2. नंबर ऑफ व्हेरिएबल्स शुड बी 2. 2 व्हेरिएबल असेल तर काय झालं ते लिनियर इक्वेशन. आता कोणी म्हणजे सर तिथं फक्त y इक्वल टू काय तर लिहिलं होतं एक्झाम्पलसाठी. तर समजा माझ्याकडे एक इक्वेशन आहे, x इक्वल्स टू 4 लिहिलं मी. आता लिनियर इक्वेशन आहे का चेक करा. बघा इथे x सोबत मल्टिप्लायला 1 आहे, y आहे का इथे, y तर नाही आहे, पण y सोबत जर मल्टिप्लायला 0 टाकलं तर 0 इंटू y काय होणार 0 इक्वल टू 4. आता आपल्या लॉजिकनुसार याचा पॉवर किती आहे 1, याचा पॉवर किती आहे 1, हायेस्ट पॉवर किती आहे 1. कोएफिशियंट हा पण रिअल आहे, हा पण रिअल आहे. सो इट इज अ लिनियर इक्वेशन. कितीमध्ये 2 व्हेरिएबलमध्ये. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. ठीक आहे, हा जो 1 आहे हा का झाला याचा कोएफिशियंट ऑफ x, आणि हा 0 काय झाला कोएफिशियंट ऑफ y. सरळ व्हेरिएबलसोबत जो मल्टिप्लायला असतो त्याला आपण काय म्हणतो कोएफिशियंट. व्हेरिएबलसोबत जो मल्टिप्लायला असतो त्याला काय म्हणतो आपण कोएफिशियंट. तर कुठल्याही इक्वेशनमध्ये ज्या गोष्टी असतात आपण त्याला एकदा नोट डाऊन करून घेऊ. सो इन एनी इक्वेशन ठीक आहे, आपल्याकडे 2 गोष्टी असतात, एक असतात व्हेरिएबल. ठीक आहे, आणि व्हेरिएबलसोबत मल्टिप्लायला काय असते त्याचा कोएफिशियंट. व्हेरिएबलसोबत मल्टिप्लायला काय असते कोएफिशियंट. आणि लक्षात ठेवा जिथे काही नाही, ठीक आहे, जिथे कोएफिशियंट नाही तिथे काय असतो, तिथे 1 असतो. तिथे कोएफिशियंट काय असतो 1. आणि दुसऱ्या केसमध्ये
दुसऱ्या केसमध्ये जिथे व्हेरिएबल नाही तिथे काय होणार, जिथे व्हेरिएबल नाही तिथे व्हेरिएबल आहे पण त्याच्यासोबतचा कोएफिशियंट काय असेल, तिथे कोएफिशियंट किती असतो, 0 असतो. इथे कोएफिशियंट किती असतो, 0. इथे 1 तिथे 0. एक छोटंसं एक्झाम्पल घेऊन आपण थांबून जाऊ. एक छोटंसं एक्झाम्पल एकदम सिम्पल माझ्या फेवरेट कलरमध्ये ग्रीनमध्ये. चल ठीक आहे. सो उदाहरणार्थ जर फक्त मी एक्स लिहिला असेल, एक्स इक्वल्स टू आता 4 लिहिला होता, याच्यासोबत मल्टिप्लायला काही नाही म्हणून हा काय इथे 1 आहे कारण इथे व्हेरिएबल आहे. हा 1 याचा काय झाला कोएफिशियंट. ठीक आहे. आधी इथे वाय दिसते का तुम्हाला, नाही वाय नाही आहे. याचा अर्थ काय की वाय सोबत मल्टिप्लायला काय आहे 0. म्हणजे हा 1x ऑलरेडी होता प्लस इथे वाय होता पण वाय सोबत काय आला 0. वाय सोबत 0 आला म्हणजे जिथे व्हेरिएबल नाही तिथे काय असणार आहे 0 असणार आहे. तुम्ही असं पण करू शकता जसं ax प्लस by प्लस c इक्वल टू 0 लिहिला आपण. इथे पण काय म्हणू शकता तुम्ही की हा तुमचा काय झाला एक्सचा कोएफिशियंट, हा बी का झाला तुमचा वायचा कोएफिशियंट. आणि लक्षात ठेवा हे दोन आपले काय आहे, हे दोन आपले व्हेरिएबल, हे दोन काय आपले, हे दोन काय आपले एक्स आणि वाय काय आपले, हे दोन आहे आपले व्हेरिएबल. तर व्हेरिएबल सोबत जो असतो तो काय असतो कोएफिशियंट. इथे तर व्हेरिएबल नाही म्हणून हा काय झाला आपला कॉन्स्टंट टर्म. तर ह्या 3 गोष्टी तुम्हाला समजल्या असेल. तर इथे आपण लिनियर इक्वेशनचं बेसिक समजून घेतला आहे. आता लिनियर इक्वेशन काय असते ते माहिती आहे, कोएफिशियंट कशाला म्हणतात ते माहिती आहे. जिथे व्हेरिएबल नसेल तिथे त्याचा कोएफिशियंट 0 असतो, जिथे फक्त व्हेरिएबल आहे तिथे त्याचा कोएफिशियंट 1 असतो. लिनियरसाठी आपल्याला 2 व्हेरिएबल लागतात. व्हेरिएबल म्हणजे ज्याची व्हॅल्यू कंटिन्युअसली चेंज होत असते किंवा आपल्याला माहिती नाही. आणि नंतर आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये सॉल्व करूया लिनियर इक्वेशन जे आहे, लिनियर इक्वेशन ते सॉल्व कसे करायचे आणि ते दिसते कसे ॲक्च्युली. ठीक आहे. थँक्यू. आवडलं असेल तर लोकांपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करा. सी यू इन नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.